भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराचा शुभारंभ। सांगलीमध्ये फडणवीसांकडून प्रचार सुरू। सांगलीमध्ये पूर येऊ देणार नाही, सांगलीच्या पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार, देवेंद्र फडणवीस यांची भूमिका। सांगलीमध्ये नवं विमानतळ उभारण्याची सुद्धा फडणवीसांची घोषणा, प्रचाराच्या दरम्यान दिलं आश्वासन। संजय राऊत पोहोचले शिवतीर्थावर, संयुक्त वचननाम्याच्या बद्दल दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा। भाजपाचा प्रत्यक्ष चेहरा वेगळा आणि मुखवटा वेगळा, भाजपा वॉशिंग मशीन असल्याची संजय राऊत यांची टीका। येत्या 6 जानेवारीला ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत होणार, महेश मांजरेकर आणि संजय राऊत घेणार संयुक्त मुलाखत। राज्यात बिनविरोध निवड झालेल्या जागांची चौकशी करा, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी काढून लोकांना भ्रमिष्ट करतायत, घोटाळ्याच्या विधानावरून शिरसाट यांनी अजित पवार यांना सुनावलं। फक्त आश्वासन देऊन चालत नाही, विकास करावा लागतो, रवींद्र चव्हाण यांनीही अजित पवारांची केली कान उघाडली। भर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी काढले भाजपाचे वाभाडे, भाजपाकडूनही अनेक वादग्रस्त उमेदवार मैदानात असल्याचा केला दावा। रवींद्र चव्हाण यांनी दिलं अजित पवारांच्या दाव्यांना उत्तर। चव्हाण म्हणतात, आधी स्वतःच्या घरात बघा काय चाललंय। लुटारू राक्षसाचं दहन करण्यासाठी इथं आलोय, अजित पवारांनी भाजपाचं नाव न घेता मारला टोला। आदित्य आणि अमितचं प्रेझेंटेशन म्हणजे गृहपाठ न केल्याचा परिणाम, घराबाबत दिलेलं आश्वासन कायदेशीररित्या शक्य नाही, राहुल शेवाळ यांचं वक्तव्य। मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, साहित्य संमेलनाच्या स्थळीच विनोद कुलकर्णींवर हल्ला। शरीर सुखाची मागणी नाकारल्यानं तिकीट कापलं, पिंपरीमध्ये माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यावर गंभीर आरोप। गौतम चाबुकस्वार हे उद्धव समर्थक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी युवांना दिली उमेदवारी, भाजपाचे 27% उमेदवार 40च्या घरात। पुण्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदोरे यांच्या मुलावर हल्ला, हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल, मतदारांना प्रभावित केल्याप्रकरणी बाणेर पोलिसात गुन्हा।